कधी वाटलं की बारामतीत लढावं? अजित पवार ज्यावेळेला एकनाथ शिंदेंच्या आधिपत्याखाली असलेल्या सरकारमध्ये सामील झाले. दोन पवारांच्यात अभिजित बिचोलेंची डाळ शिजणार का? पवार दोन नाहीत, लाखो पवार आहेत. तर मग अजित पवारांचा पराभव या ठिकाणी करायला अभिजित बिचुकले इथं समर्थ आहेत. हे मानव प्राणी आहेत आणि मानव प्राण्यांनी एकमेकांना सहकार्य करावं. महेश शिंदे म्हणजे ते एक भातुकला आहे कुठल्या तरी पक्षाचं. आलं का लक्षामध्ये? बिचुकले फक्त एक आहेत, एक. अहो आता एवढी क्रेज आहे माझी. दोन पवारांच्या मध्ये अभिजित बिचुकले कसं बघता स्वतःला? अरे बापरे, हे दाखवणार का? सत्ता माझ्यासाठी लोण्याचा गोळा आहे. किंग इज किंग. केस वाढवून अभिजित बिचुकले होत नाही. स्टाईल इज स्टाईल. आपल्यासोबत डॉक्टर अभिजित बिचुकले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. बारामती विधानसभा मतदारसंघातून फॉर्म भरताय. कधी वाटलं की बारामतीत लढावं? ॲक्च्युली ज्या वेळी याला मध्यंतरी मला वाटते जून जुलैच्या दरम्यान अजित पवार ज्यावेळेला एकनाथ शिंदेंच्या आधिपत्याखाली असलेल्या सरकारमध्ये सामील झाले 1.5 वर्षापूर्वी, त्या दिवशीच हा आवाज त्या दिवशीच मी आवाज उठवणार होतो. पण जनतेच्या संपूर्ण पैशावर समाजावरती मध्यावधी निवडणुका लागू नयेत ही माझी भूमिका होती. त्यावेळेला हे सरकार कोसळेल की काय अशी अवस्था असल्यामुळं ते सरकार अबाधित राहावं आणि लोकांच्या पैशांचा बिमोड होऊ नये, लोकांवरती अवेळी मध्यावधी निवडणुका लागू नयेत, हा विचारसरणीचा मी असल्यामुळं 5 जुलैला जेव्हा हे सगळं प्रकरण घडलं तेव्हा मी गप्प होतो. आणि 14 साली देवेंद्रजी म्हटले ही सत्ता जी भाजपच्या गोटात आली किंवा तत्कालीन शिवसेनेला आली, आता शिवसेनेचे गट आहेत आणि पवारसाहेबांनी एवढ्या वयात बघतायत ते मोठे पवारसाहेब, त्यांनासुद्धा हे करावं लागलं किंवा त्यांनी स्वतःहून केलं आहे का हे, हाही प्रश्न पडतो. अजित पवारांचे आरोप बाजूला जावेत म्हणून पवारसाहेबांनी स्वतः त्यांना तिकडे पाठवलं असेल तर मग तुम्ही लोकांना फसवताय पवारसाहेब. आणि जर फसवत नसाल तर मग अजित पवारांचा पराभव या ठिकाणी करायला अभिजित बिचुकले इथं समर्थ आहेत. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही असं आत्ता म्हणालात की मी नाही काय मध्यावधी निवडणुका लागू नयेत, नाहीतर अभिजित बिचुकलेंनी ठरवलं असतं तर ते लागले असते. मी ठरवलं नव्हतं. सरकार जे होतं ते काही हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात जे तुमचं अवैध होतं, जे आमदार पळून गेले होते त्यांचं, आणि म्हणून अजित पवार तिकडे गेले असतील तर आपण थांबूयात असा मी विचार केला. आता पंचवार्षिक आहे, आता 5 वर्ष लोकांना फसवू नका. आता 5 वर्ष लोकांना फसवायचं नाही. राजकारण हे राजकारणाच्या मार्गानं चालत असलं, माणुसकी माणुसकीच्या नात्यानं चालत असली, माझं स्टारडम जरी स्टारडमच्या नात्यानं चालत असलं तर माझं स्टारडम मी लोकांसाठी वापरतोय. नाहीतर मस्त आता उन्हाळा वाढतोय, खरं मी घरी बसलो असतो निवांत, माझ्याकडे काम भरपूर आहे. पण जाता जाता आपलं जीवन संत महंतांनी सांगितल्याप्रमाणे जनतेसाठी वाहून द्यावं. कारण हे सगळे प्राणी जात नाही आहेत, हे मानव प्राणी आहेत आणि मानव प्राण्यांनी एकमेकांना सहकार्य करावं, का करू नये. मग यांचे प्रश्न मी घेऊन आलो. आता तुम्ही जर साथ देत असाल तर मी माझे सगळे खुल्या मनानं प्रश्न तुमच्यापुढं मांडत जाईन. पण इतकं तुम्ही छळलं मला आत्ता, कोणी? हे तुम्हीच आपले पत्रकार बंधू, की आताच सगळं सांगा म्हणे. माझ्याकडे हातचा तरी राहू द्या जरा, काय सांगू का नको. कितवी निवडणूक आहे? निवडणुका महत्त्वाच्या आहेत का आपल्याला? नाही नाही, तुम्ही फॉर्म कितव्यांदा भरताय? 2004 पासून 2024, 20 वर्षात जिथं मला वाटतं तिथं मी जातो. मला लोक सांगतात तिथं मी जात नाही. मला आता बऱ्याच लोकांनी सांगितलं, सातारकरांनी, की म्हणे दादा तुम्ही तुमच्या मतदारसंघात नाही का कोरेगाव हां नाही ना महेश शिंदे. अरे मला माहिती आहे काय करायचं आहे. महेश शिंदे म्हणजे ते एक भातुकला आहे कुठल्या तरी पक्षाचं. आलं का लक्षामध्ये? हां, मी काय करू शकतो त्या उंचीवरती मी येणार. मला दादांच्या विरोधातच निवडणूक लढायची. अजित पवार किती निवडणूक आतापर्यंत तुम्ही लढला? किती 2004 ठिकाणी? ऐका नाही का, मला काउंटिंग प्रश्न मला हा माहिती विचार होता, किती आता वेळा फक्त उमेदवारी अर्ज दाखल केला तुम्ही? हा विषय किरकोळ प्रश्न विचारू नका रे. हे तेच येतं. मग एका पॉडकास्टमध्ये त्या पोराची काय अवस्था मी केली बघितला ना. नाही पण मला दुसरी गोष्ट सांगा. मला तुम्ही सातत्यानं नाही, तुमचा अधिकार आहे तो बोलण्याचा. लोकशाही आहे आणि लोकशाहीला तुम्ही मानता. दुसरी गोष्ट वाईट काय बोलतो मी? अजिबातच नाही. जर मी वाईट बोलत असतो तर कधीच वाईट बोलत नाही. म्हणून तर तुम्ही एवढ्या वेळ उभे राहिलाय. मला एक गोष्ट सांगा, जे तुम्ही थांबलाच माझ्याबद्दल, त्यामुळे संपूर्ण मीडिया कर्मींचे मी आभारी मानतो. असंच प्रेम राहू द्या.
बरं, मला एक गोष्ट सांगा की आता तुम्ही लढता आहात, पवारांच्या बारामतीत आलेला आहात आता ऐका मी माझा प्रश्न पूर्ण होऊ द्या, माझा प्रश्न पूर्ण होऊ द्या. या अनुषंगाने बोलतोय की आजपर्यंत या विधानसभेचं नेतृत्व की पवारांनी केलेलं आहे, म्हणजे या अनुषंगाने मी म्हणतोय. आणि दोन पवारांच्यात अभिजित बिचोलेंची डाळ शिजणार का? पवार दोन नाहीत, लाखो पवार आहेत. अभिजित वामनराव आवाडे बिचुकले फक्त एक आहेत, एक. पवार किती आहेत? आडनाव बंधू लाखो करोड आहेत. आवाडे बिचुकले दाखवा बरं. अहो आत्ता एवढी क्रेज आहे माझी. अभिजित बिचुकले ब्रँड आहे. माझ्या नावावर कुणी काय कार्यक्रम करू नका. केस वाढवून अभिजित बिचुकले होत नाही. स्टाईल इज स्टाईल. अभिजित बिचुकले ज्या ठिकाणी बिग फाईट असते, टफ लढत असते, त्या ठिकाणी लढतात असं आजपर्यंत काय वाटतं? म्हणजे असं लढताना म्हणजे मजा असते, मजा असते. जर जर जिंकलो तर बाहुबली, आणि जर हारलो तर ब्रँड इज ब्रँड. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही 2004 पासून लढताय म्हणून सांगताय, पण अभिजित बिचुकले फॉर्म भरतात, पण अभिजित बिचुकलेंच्या पाठीमागे लोक काय येत नाही. तुम्ही मुद्दे सांगायला कमी पडता. ऐका नाही गुराचा विषय नाही, ऐकून घ्या. मतांचा प्रश्न आहे शेवटी. नाही मी तुम्हाला ते अहो त्यांना विचारायचं बरोबर आहे. ऐका ना, माझा प्रश्न तरी पूर्ण होऊ द्या. मला याचे विचारतोय की ठाकरे आमचे तेही बंधूच आहेत. हा, त्यांची माझी अवस्था सेम आहे असं मी अवधूत गुप्तेंच्या कार्यक्रमात बोललो होतो. की काय होतं, तुम्हाला जरा धाडशी, जरा डॅशिंग, लढवय्ये असे लोक नाही आवडत. काय झालं माहिती आहे का, नाना पाटेकरांचा एक डायलॉग होता आपल्या क्रांतीवीरमध्ये, हां, किडे बन गए साले सब रेंगने लगे. आम्ही आहोत ना सुज्ञ मानव आहोत, जे संविधान वाचून मोठे झालेत. आणि बाबासाहेब इतक्या प्रतिकूल परिस्थितीमधून जर भारताचं संविधान लिहू शकतात, तर मी चांगलं मस्त माझ्या घरी कष्टाचं जेवलो आहे, हरामचं नाही. आणि मी माझ्या घरचं खाऊन जर जनतेसाठी काही करू इच्छित असेल, तर मी तुमच्या माध्यमातून जनतेला सांगतो की मतदान करणं हा तुमचा अधिकार आहे, पण तो मतदानाचा जो वाटा आहे माझा, तो तुम्ही मला द्या. मी जनतेला जाऊन बंदूक लावून विचारू शकत नाही, कारण ही राजेशाही नाही. आत्ता तरी मी लोकशाहीच मानतो. मी तुम्हाला तेच विचारत होतो. बरं मी तुम्हाला कळतच नाही मी काय बोलतोय. मला कळतंय, पण मला विचारायचा प्रश्न हा आहे की बरं ठीक आहे, आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही आज फॉर्म भरलेला आहे, तुम्ही आज फॉर्म भरलेला आहात, काय मुद्दे आहेत की तुम्ही लोकांपुढे घेऊन जाते, कशाच्या आधारे निवडणूक लढणार? आता करेक्ट हा मुद्दा जो आहे, निवडणुकीची जी अंतिम उमेदवारांची यादी असते ना, ती मला वाटते 4 तारखेला फायनल होईल. आणि 4 तारखेला 4 वाजता आम्ही ह्या इमारतीमधून जेव्हा चिन्ह बाहेर घेऊन येऊ, कारण बरंच पाणी जाणार आहे राजकीय, आणि बऱ्याच गोष्टी राजकारणाच्या पद्धतीनं होत असतात. माझं चिन्ह काय असेल मी आत्ता गॅरंटीनं सांगतो. TV जे कायम मी घेत आलो, फक्त 2 निवडणुकांना मी उशिरा गेलो होतो तिकडं, किंबहुना मी गेलोच नव्हतो आणि माझे प्रतिनिधी उशिरा गेले, म्हणून मला ते कपाट मिळालं होतं. मग ते कपाट आमच्या घरी ऑलरेडी भरलेलंच असतं, त्यामुळे काय विषय. तुमचे जे जाहीरनामा आहे किंवा जे मुद्दे घेऊन जाणार आहे 4 तारखेनंतर तुम्ही सांगणार, तुमचे जे आता विरोधक आहेत त्यांना काय सांगू इच्छिता एबीपी माझ्याच्या माध्यमातून? म्हणजे कुठल्या अर्थाने विरोधक? राजकीय विरोधक किंवा ज्यांच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढणार आहात त्यांना एकच मी त्यांना सांगण्यापेक्षा जनतेला सांगेन की आता पवार कुटुंबियांकडं कायमस्वरूपी तुम्ही बारामती दिली. ही बारामती ही एका कुठल्याही माणसाची नाही, ही महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्र भारताचा आहे आणि भारताचं संविधान मला अधिकार देतं. तसंच शिवछत्रपतींचे वैचारिक वारस म्हणून सांगतो की बारामतीमध्ये त्या ठिकाणी संपूर्णपणे मी जर झोकून दिलं तर ही बारामती मतदारसंघ एक, फक्त बारामती मतदारसंघ एक नव्हे तर संपूर्ण राज्य हे शिवछत्रपतींच्या छत्राखाली येईल. फक्त नाव आम्ही शिवछत्रपतींचे वापरत नाही, पोटं भरण्यासाठी, हे मागण्यासाठी, खंड्या मागण्यासाठी, तर आम्ही तसं वागतो. आणि याच्या पलीकडे जाऊन एकच सांगू इच्छितो की लोकशाही आत्ता मी मानतो. लोकांना विनंती की मतदान करून ही बारामती मतदारसंघाचा विकास करण्याची सुवर्ण संधी जशी तुम्हाला आलेली आहे, मी तुमच्याकडे आलो त्यामुळे ही सुवर्ण संधी तुम्हीही स्वीकारा आणि तुम्ही मला मतदान करून ती सुवर्ण संधी मला द्या की मी विधान भवनामध्ये जाईन. खऱ्या अर्थानं इतिहासात नाव बारामतीच्या संपूर्ण मतदारांचं इतिहासात नाव जायला पाहिजे असेल ना, तर माझा विजय होणं गरजेचं आहे, तर मतदारांचं नाव तिथं जाईल. परत पवार फॅमिलीतलं कोणी निवडून येतं तर ते होत नाही, कारण ते येरे माझ्या मागल्या असं जी एक ग्रामीण म्हण होती, कारण माझा ग्रामीण अभ्यासही आहे. 2 पवारांच्या मध्ये अभिजित बिचुकले कसं बघता स्वतःला? अरे बापरे, हे दाखवणार का?
तर लहानपणी मी एक कथा वाचली होती, मी नावच घेत नाही, प्रश्न घ्या माझ्या मित्राचा. काय म्हटलं? परत प्रश्न परत. मला प्रश्न कळलाय मला. ठीक आहे. हां, मग मी लहानपणी लोण्याचा गोळा म्हटलो होतो. सत्ता माझ्यासाठी लोण्याचा गोळा आहे. हां, आणि 2 कुणी असतील ते बोके आहेत. किंग इज किंग. मी त्या लोण्याच्या गोळ्यामध्ये वाटप करायला होतं का नाही, ते मी माकड. विजयाचा निर्धार करताय तुम्ही. 1,00,000% का नाही यार, जनतेवरती विश्वास अजून माझा उडला नाही. कारण जनतेनं माझं काही घरचं चोरी करून पळून गेलेलं नाहीत. दादा कोंडके साहेबांच्या पळवापळवीसारखं दादा कोंडके साहेबांच्या पळवापळवी चित्रपटात जशी जनता घरातलं सगळं पळवून नेत असते त्या पाटील वाड्यावरनं, तसं माझ्या घरातलं जनतेनं काही लुटलं नाही. पण जनतेच्या घरातलं ज्यांनी लुटलं असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांवरती केला. तर एकतर दादा त्या ठिकाणी क्लीन अँड क्लिअर असतील, तर भाजपनं आत्ता जाहीर माफी मागावी दादांची, नसेल तर त्यांच्यावर कारवाई करावी. हाच तर गोंधळ आहे निर्माण झाला. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा विजय व्हावा अशी लोकांची इच्छा असेल, तुमची देखील इच्छा असेल. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो आभार मानतो मी सगळ्यांचे. अभिजित बिचुकले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि 100% जो आहे तो माझा विजय होईल असं अभिजित बिचुकले म्हणतात. मात्र त्यांचा जाहीरनामा काय, कुठले मुद्दे घेऊन जाणार हे मात्र अभिजित बिचुकले 4 तारखेनंतर सांगतील. कॅमेरा पर्सन अमोल गावाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.